नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी आपल्याला अत्यंत आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी अंगणवाडी सेविकाचा 2024चा या ठिकाणी आपल्या समोर GR आलेला आहे। आपल्याला ही माहिती या ठिकाणी माहितीच आहे। तर या ठिकाणी हा जो GR आलेला आहे, या GR नुसार आता अंगणवाडीची 520 नवीन पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। किती? 520 नवीन पदे भरली जाणार आहेत आणि आपले जुने जे पद आहेत ते प्लस हे 520 असणार आहेत। त्यामुळे यावर्षी एवढी सुवर्ण संधी आहे की जे आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही आल्या नव्हत्या, एवढ्या जागा या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे या सुवर्ण संधीचा आपल्या सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मात्र स्पर्धा खूप असणार आहे, लक्षात ठेवा। ज्यांचा अभ्यास अजूनही ज्यांनी सुरू केला नसेल अशांसाठी या ठिकाणी खूप स्पर्धा असणार आहे। तर हा जो GR आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता 13,11 मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। हा संपूर्ण GR या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। हा जो GR आहे काल आलेला आहे 10 जानेवारी 2024 रोजी या ठिकाणी आपल्याला काय GR आलेला आहे। तर या GR नुसार काय काय वाढणार आहे, कशा प्रकारे जागा वाढणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे। तर या ठिकाणी राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास अंतर्गत राज्यामध्ये एकूण 104 नागरी आणि 449 ग्रामीण आदिवासी असे एकूण 553 प्रकल्प कार्यान्वित असून त्या अंतर्गत 97,475 अंगणवाडी केंद्र आणि 13,011 मिनी अंगणवाडी केंद्र अशी एकूण 1,10,486 अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत। आणि केंद्र शासनाने 10/5/2023 रोजीच्या GR नुसार सर्व 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचं रूपांतर अंगणवाडी केंद्र करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। आणि या सूचनानुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार याबाबत येणाऱ्या आर्थिक खर्चाच्या तपशिलासह हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता। आणि केंद्र शासनाने यातील संदर्भित क्रमांक 3 नुसार राज्यातल्या सर्व 13,011 मिनी अंगणवाडीच्या केंद्र आहेत, या सगळ्या मिनी अंगणवाडी केंद्राचं रूपांतर मुख्य अंगणवाडी केंद्रामध्ये या ठिकाणी करण्याचं काय परवानगी दिलेली आहे। तर ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजे या ठिकाणी आपला प्रश्न असा आहे की या ठिकाणी आता काय होणार आहे की सगळ्या अंगणवाडी केंद्राचं काय होणार आहे, श्रेणीवर्धन होणार असून या सर्व करता केंद्र आणि राज्य यांच्या हिश्श्याखाली येणाऱ्या खर्चास मान्यता दिलेली आहे। लक्षात ठेवा, केंद्राने तर मान्यता दिली ऑलरेडी, आता राज्याने सुद्धा काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आपला हा जो मार्ग आहे या ठिकाणी मोकळा झालेला आहे। त्यामुळे सगळ्या केंद्रामध्ये अंगणवाडी केंद्राचं श्रेणीवर्धन करण्यास येणारा खर्चास मान्यता दिलेली आहे आणि मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्राकडे देण्याची बाब विचाराधीन या ठिकाणी होती। त्यानुसार आता शासन निर्णय काय झालेला आहे बघा। त्यानुसार एकात्मिक बाल विकास योजनेतील 13,011 अंगणवाडी केंद्राचं रूपांतर अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास व त्यानुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्चास शासन मान्यता या ठिकाणी काय देत आहे, काय करत आहे की शासनाकडून आता मान्यता मिळालेली आहे। साहजिकच या 13,000 अंगणवाडी केंद्रासाठी आता 13,000 मदतनीस यांची सुद्धा गरज पडणार आहे। काय पडणार आहे म्हणजे आता 13,000 अंगणवाडी मदतनीसच्या जागा सुद्धा भरल्या जाणार आहे। तसंच तुमच्यासाठी जी तुमचं नशीब आहे की आपण 11 आणि 12 तारखेसाठी आपण या ठिकाणी ऑफर दिली होती नवीन वर्षाची। तर ही जी ऑफर आहे या ठिकाणी स्पेशल ऑफर आपण दिली होती की ज्यामध्ये 2,000 रुपयामध्ये वर्षभर आपण बॅच दिलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे 11 आणि 12 जानेवारीसाठी ही ऑफर होती। तर या ठिकाणी ही ऑफर तुमच्या ह्या नवीन GR आल्यामुळे आपण ही ऑफर अजून 3 दिवस या ठिकाणी एक्सटेंड करत आहे आणि तुम्हाला मकर संक्रांतीची भेट म्हणून 15 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर तुम्हाला या ठिकाणी अजून वाढवण्यात येत आहे। ज्या महिलांनी या ऑफरचा लाभ घेतला नसेल त्या महिलांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत। नंबर तुमच्याकडे आहेच ऑलरेडी, नसेल तर या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करून या ठिकाणी काय माहिती घ्यायची। फोनपे नंबर, गुगल पे नंबर, व्हॉट्सअप नंबर हा सगळा एकच आहे। आणि आपले सर्व लेक्चर्स लाईव्ह स्वरूपामध्ये डबल अकॅडमी पुणेच्या ॲपवर होत असतात। आपण सर्वांनी ऑलरेडी जॉईन केलेले आहे। तर नवीन लोकांसाठी, जुन्या लोकांसाठी ही खरंच ऑफर आहे। अन्यथा ही ऑफर संपली की 2,000 रुपयामध्ये फक्त तुम्हाला 3 महिने बॅच मिळणार आहे। किती?
ICDS विषयासहित. लक्षात ठेवा ही ऑफर आहे विशेषतः. तर या ठिकाणी तुम्हाला ज्यांना नोट्स वगैरे पाहिजे असतील ते नोट्स सुद्धा घरपोच मागू शकतात. टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्ही घरपोच मागू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. तर आता या ठिकाणी साहजिकच आहे की आता 13,000 अंगणवाड्या झाल्या, म्हणजे तुम्हाला माहित आहे एका 13,000 अंगणवाड्या झाल्यामुळे या ठिकाणी 25 अंगणवाडीवर एक सुपरवायझर असते. किती असते? 25 अंगणवाडीवर एक सुपरवायझर असते. त्या निमित्तानं 13,000 भागेला जर 25 केले तर साधारणतः 520 अंगणवाडी सुपरवायझर, 520 मुख्य सेविकांचे पद हे स्पेशल तुमच्या डिपार्टमेंटमधूनच या ठिकाणी काय भरल्या जाणार आहे. तर याच्यातून माहिती दिलेली आपण पुढे बघू शकता. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर अंगणवाडी केंद्रामध्ये करण्यात येत असल्यानं विविध घटकाच्या बाबतीत खालील निकषाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. मानधन. राज्यातल्या सर्व 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रात श्रेणीवर्धन केल्यामुळे मिनी अंगणवाडी सेविकेचं मानधन हे अंगणवाडी सेविकेमध्ये श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाडी सेविका या पदाकरता देय असलेल्या मानधनानुसार यापुढे मानधन अदा करण्यात यावे. तसंच या अंगणवाडी केंद्राकरता प्रत्येकी एक याप्रमाणे 13,000 अंगणवाडी मदतनीसांची पदे निर्माण होत असून सदर पदे भरण्यासंबंधी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. नंबर 3, प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धतीनुसार विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा अतिरिक्त राज्य हिस्साखाली भागवण्यात यावा. तसंच आता मुख्य सेविका, तर मुख्य सेविकेचे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत 25 अंगणवाडी केंद्राकरता एक मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यांचं एक पद मंजूर असते. त्यानुसार 13,011 अंगणवाडी केंद्राचं रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात होत असल्यानं प्रति 25 अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका याप्रमाणे एकूण 520 पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत असून त्या अनुषंगाने या संदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. लक्षात ठेवा ती कार्यवाही या ठिकाणी काय करायची आता पूर्ण करायची आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आता ही जाहिरात आपल्या समोर येत असून त्यानुसार करण्यात यावी. त्या अनुषंगाने सदर पदांच्या वेतनाकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन वेतनाबाबतचा अतिरिक्त राज्य हिस्साखाली भागवण्यात यावे. काय करायचं आहे तर अतिरिक्त राज्याचा जो हिस्सा त्याखाली या ठिकाणी भागवण्यात यावे. 520 पदं जे आहेत आणि हे सर्व 520 पदं या ठिकाणी अंगणवाडी सेविकेतून या ठिकाणी काय भरण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्हाला नसीब की या ठिकाणी गेले किती मागच्या वर्षीपासून हा प्रोजेक्ट सुरू होता, यामध्ये तुमची जी जाहिरात येणार त्यामध्ये आता हे पदं ॲड होऊन येणार आहेत. हा फायनल GR आहे. हा GR केंद्राचा मागे आला होता त्या दिवशी. आता या ठिकाणी राज्यानं परवानगी दिलेली आहे राज्याच्या बैठकीमध्ये. तसंच आता अंगणवाडी गणवेशासाठी प्रस्तुत अंगणवाडी केंद्रातील 13,011 अंगणवाडी मदतनीसांना देखील सध्याच्या प्रचलित नियमानुसार साडी गणवेश बघा केंद्राचे जे आता नवीन मदतनीस होतील त्यांना 1,000 रुपये रक्कम प्रतिवर्ष 500 रुपये प्रमाणे 2 नगाकरता देण्यात यावी. याकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा यांच्या माध्यमातून भागवण्यात यावा. नंबर 4, अंगणवाडीचा आता प्रशासकीय खर्च. प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरता वार्षिक प्रशासकीय खर्च प्रति अंगणवाडी केंद्र 2,000 रुपये याप्रमाणे निधी अनुदेय राहील. म्हणजे या ठिकाणी आता अंगणवाडीत रूपांतर झालं की त्यांना जे काही फाईल्स वगैरे ज्या ज्या गोष्टी लागत असते त्यासाठी प्रति अंगणवाडी 2,000 रुपये भेटणार आहे आणि हा केंद्र आणि राज्य ज्यांचं काही हिस्सेदारी असते त्यानुसार ते देण्यात यावं. नंबर या ठिकाणी आता मेडिसिन किट प्रति अंगणवाडी आपल्याला या ठिकाणी या सगळ्या अंगणवाडी केंद्राकरता 1,500 रुपये प्रति अंगणवाडी किट करता देण्यात यावे. जो खर्च आहे तो केंद्र राज्य यांच्या बाबतीत भागवता यावे. टोटल 4 पेजेसचा हा GR आहे. आता फर्निचरसाठी तर या ठिकाणी दर 5 वर्षाला 10,000 रुपये इतका निधी अनुदेय राहत असतो. त्यामुळे जेवढेही काही नवीन अंगणवाड्या होतील त्यांना 10,000 रुपये, मग टेबल खुर्च्या विद्यार्थ्यांना चेअर बिअर याच्यासाठी 10,000 रुपये त्या ठिकाणी काय मिळणार आहे ऑफिसचा खर्च फर्निचरसाठी. तसंच राज्यातील मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबत शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे तात्काळ. तात्काळचा अर्थ कळते का ताबडतोब. आता मला सांग या ठिकाणी एवढ्या मोठ्या 520 अंगणवाडी सेविका ताबडतोब या ठिकाणी त्यांना भरायचे आहेत. अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरची भरती असणार आहे आणि अंगणवाडी मदतनीसची सुद्धा त्या ठिकाणी भरती होणार आहे. त्यानुसार आणि आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणामार्फत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात याव्या. प्रस्तुत प्रकरणी केंद्र हिस्सास
समरूप राज्य हिश्श्याची आणि अतिरिक्त राज्य हिश्श्याखाली येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे। लक्षात ठेवा, हा जो अतिरिक्त खर्च यास मान्यता आता काय केलेली आहे, दिलेली आहे। म्हणजे प्रकरण पूर्ण पास झालेला आहे, त्यामुळे त्यानुसार येणारा खर्च हा त्या बाबीकरता संबंधित लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे। आणि हा निर्णय या ठिकाणी 19/12/2023 झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। म्हणजे बैठक 19/12लाच झाली। कधी झाली, 19/12ला झाली। आणि आज रोजी हा या ठिकाणी बाकीच्या सर्व गोष्टी किंवा हिशोब वगैरे करून आजच्या कालच्या तारखेला या ठिकाणी GR झालेला आहे। आणि या GRचा संकेतांक क्रमांक असा असून हा आदेश डिजिटल असल्याने या ठिकाणी कोणाची साईची गरज नाही। या ठिकाणी हा साईनचा कोड आहे, डिजिटली साईन बाय विलास रामदास ठाकूर, वीरा ठाकूर, उपसचिव महाराष्ट्र शासन। तर हा जो GR आहे सगळ्या लोकांना या ठिकाणी मिळालेला आहे। ज्यांना या ठिकाणी GRची कॉपी पाहिजे असेल त्यांनी @00academy हे जे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी काय भेटून जाणार आहे। किंवा ज्यांना व्हॉट्सअपला पाहिजे असेल त्यांनी या ठिकाणी 8010457760 हा जो नंबर आहे, या नंबरवर बॅचेससाठी GR साठी या ठिकाणी पटापट तुम्ही आता टेस्ट सिरीज जे आहे त्या घरपोच मागवून घ्या। कारण की काही झालं तरी तात्काळ म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यामध्ये आता तुमची ही जाहिरात येऊन या ठिकाणी तुमच्या काही पदं भरले जाणार आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक आहे, थँक्यू। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवायचा आहे।